हिंदूंच्या गल्लीमध्ये मुस्लिम बुरकाधारी महिलेने मटण फेकलं. अशा पद्धतीची एक चर्चा महाराष्ट्रभर ऐकायला मिळाली. पण या घटनेत जे घडलं ते पूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणार आहे आणि त्याची चर्चा बंद झाली आहे. ना त्याची चर्चा मीडियात आहे, ना त्याची चर्चा यंत्रणेच्या स्तरावरती आहे. त्या निदा खानची काहीतरी चर्चा अजूनही चालू आहे. त्याच्यात पार इम्तियाज जलील यांना सहआरोपी करण्यापर्यंत, बुलडोझर चालविण्यापर्यंत म्हणजे आणखी काय काय करता येतंय, त्या पद्धतीचं त्या निदा खानच्या प्रकरणात सुरू आहे. आणि ज्यावेळेस हे मटण प्रकरण पुण्यातलं व्हायरल झालं, खरं तर पुण्यातल्या पोलिसांना सलामच करावं लागेल की त्यांनी काहीतरी घटना समोर आणली. मटण टाकणारी महिला स्वाती भोसले निघावी, बुरका घालून तिने मटण टाकावं आणि त्याच्या पुढं काय? म्हणजे किती धक्कादायक आहे. ते एका घटनेमुळे पार महाराष्ट्र पेटवायला निघालेले, मुस्लिमांबद्दल द्वेष निर्माण करायला निघालेले. हे कोण करतं? ह्याची आयडिया कुठून तयार होती? याची प्लॅनिंग कुठं होती? प्लॅनिंग करायचे केंद्र काय आहेत? आता ही स्वाती भोसले म्हणजे एक प्रकारचा बॉम्ब आहे. स्वतःला बॉम्ब लावून त्या गल्लीत गेल्यासारखी महिला आहे ती. तर काही खरे बॉम्ब लावायची गरज नाही. तिने जी काही सामाजिक तेढ निर्माण केली, त्यातून त्याला निमित्त बघून वातावरण दूषित करण्यासाठी त्या ठिकाणी यंत्रणा सक्रिय होती. एवढी गंभीर घटना, पण त्याच्यावरती मात्र या महाराष्ट्रात चर्चा नाही. बुरखा घालून स्वाती भोसले हिंदू महिला हिंदू वस्तीत जाते आणि मुस्लिम असल्याचं भासून मटण फेकून येते आणि पोलीस म्हणतात कुणीतरी तिला दिलं, तिला नको होतं, तिने टाकलं, विषय संपला. निदा खानचा कनेक्शन पार इम्तियाज जलीलच्या घरापर्यंत आणलं, इथं विषय संपला का? हिला बुरखा घालून कुणी पाठवलं? पाठवण्यामागचा उद्देश काय? त्याचा मास्टरमाइंड कोण आहे? त्याचा फर्स्ट लीडर कोण आहे? सेकंड लीडर कोण आहे? टॉप लीडर कोण आहे? हे कुठं ठरलं? कोणी ठरवलं? दंगल घडवायची होती, भांडण करायचं होतं, नेमकं काय करायचं होतं हे कोण बाहेर काढणार? पण याच्यावरती एकही भ्र शब्द त्या ठिकाणी गृहमंत्री बोलायला तयार नाही. त्या बाकी सगळ्या प्रकरणावर गृहमंत्री बोलत होते. अमरावतीच्या प्रकरणावर, नाशिकच्या प्रकरणावर. मग या प्रकरणावर शिल्पा या भोसलेच्या प्रकरणावर बोला ना. हिने बुरका घालून मटण कसं फेकलं, ती भोसले कशी निघली, ती हिंदू कशी आहे, याच्यावर उत्तर द्या. त्याच्यावर उत्तर देणार नाहीत. मीडिया त्याच्यावर बोलणार नाही, मीडिया ट्रायल लागणार नाही, त्याच्यामध्ये डिबेट लागणार नाहीत, चर्चासत्र होणार नाहीत. हे राज्यभर सुरू आहे, लक्षात ठेवा. सगळा खेळ गुंडाळलाय. बोरा भिजताना बांधायची त्या ठिकाणी वेळ आलेली आहे. शेतकरी हवाल दिलंय, बेरोजगार हवाल दिलंय, कष्टकरी हवाल दिलंय, सर्वसामान्य माणूस हवाल दिलंय. तो कधी उठू शकतो, ठोकून काढू शकतो, अशी त्या माणसाची मानसिकता झालेली आहे. मग अशा वेळी काय? जुनच हत्यार, हिंदू मुस्लिम. ती कॉक्रोचचं आंदोलन सुरू झालंय, लोक जुडायला लागलेत, आंदोलन मोठं होतंय, काँग्रेसचे आंदोलन मोठे व्हायला लागलेत, विरोधी पक्षांचे आंदोलन मोठे व्हायला लागलेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे बियाणं, खतं, महागाई, डिझेल, पेट्रोल महागाई, लाडली बहीणचा उद्रेक, ह्या सगळ्यांचा उद्रेक दाबायचा आहे ना. मग काय करायचं? हिंदू मुस्लिम. जे पुण्याला झालं ते गेवराई माजलगाव साईडला पण तसंच झालं. पण उचलणं चालू आहे तिथून. मुस्लिम पोरं उचलले जात आहेत रोज. मटण फेकलं, मटण फेकलं, मटण फेकलं. अरे शिल्पाचंच मॉडेल वापरलं ना सगळ्या राज्यभर. काय गरज आहे? मुस्लिम कशाला मटण फेकतील? आज कळालं असेल की महाराष्ट्रात दंगली कोण गरवते. बसले मुग गिळून. आता द्या ना उत्तर भोसलेवर. बिनलाजे आता शांत बसलेत. आपल्या कॉलर पर्यंत हात जातोय काय? ठीक आहे, आज तुम्ही घटना दाबाल, सत्ता बदलत असते. ज्यावेळेस आमची सत्ता येईल त्यावेळेस दाखवू तुमचा खेळ. या सगळ्या केसेस ओपन करू
आणि साला मास्टर माइंड म्हणून जर तुम्हाला जर नाही ना आतमध्ये टाकलं तर याद राखा, मजाक वाटली काय महाराष्ट्राशी खेळणं. लोक परेशान आहेत, हवाल दिलेत, आणि तुम्हाला हिंदू मुस्लिम करायचं पडलंय, षडयंत्र करायचं पडलंय. कुणीतरी हिंदू महिला हिंदूच वस्तीत पाठवायची, बुरखा घालून पाठवायची, मुस्लिमांबद्दल द्वेष निर्माण करायचा, त्यांच्याबद्दल समाजामध्ये एक खिन्न भावना बनवायची. दंगली कस काय होत नाही, दंगली कस काय होत नाही. बकरी ईदला एवढे ट्रॅप लावले, मटणं फेकले, सगळं झालं, दंगलीच व्हायनात. मुस्लिम दंगलीच करायला तयार नाही, हिंदू दंगली करायला तयार नाही. हिंदूने ओळखलं, अरे इकडं डिझेल द्यायनात, पेट्रोल देणार, गॅस देणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार. हिंदू आहे कोण? शेतकरी हिंदूच आहे. पेट्रोल डिझेल गॅस भरायला जाणारा हिंदूच आहे. जो रांगेमध्ये रडतोय, मरतोय, उष्मघाताने मरतोय, हिंदूच आहे. त्याला गरज नाही, आता त्याने ओळखलंय. यांना मतासाठी दंगली लागतात, निवडणुकीसाठी दंगली लागतात, यांचे वेळ घालवण्यासाठी दंगली लागतात. लोकांनी ओळखलं ना, हिंदू रस्त्यावर उतरतोय ना मुस्लिम रस्त्यावर उतरतोय. RSSचं प्लॅनिंगच फेल. दंगलीच होत नाहीत. बकरी ईदला ट्राय केलं, तोहीद खान हत्याकांड सुद्धा दंगलीसाठी घडवलं. तिथं सुद्धा मुस्लिम बांधवांनी संयम बाळगून संविधानिक कायदेशीर लढा सुरू केला. खूप काही आहे तोहीद खान प्रकरणात, भयंकर आहे. पुण्याचं हे प्रकरण आहे, गेवराई माजलगाव अनेक साईडला हे असे प्रकरण सुरू आहेत. पण थिणगी काही पडत नाही, आग काही लागत नाही. फक्त दंगली कशा वळवता येतील हा यांचा डाव सुरू आहे. म्हणजे या भोसलेच्या प्रकरणात पोलिसांनी गांभीर्याने घ्यावं. कोण आहे, कोण नाही, काय प्लॅनिंग होतं, काय करायचं होतं, कुणी पाठवलं होतं. एक साधी मुलगी आहे ती, तिला काहीतरी लालूच दाखवून तिला पाठवलं असेल, पण कुणी पाठवलं? घ्या रिमांड, तिच्यावर UAPA लावा, तिला पाठवणाऱ्यावर UAPA लावा, त्या मास्टर माइंडचं संघटन कोलॅप्स करा. हे बजरंग दल काय करतंय महाराष्ट्रात आज? वेगवेगळ्या ठिकाणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या वॉच ठेवा. या बॅन संघटना आहेत, RSS बॅन संघटना आहे. यांना असं खुलं सोडून कसं चालेल? ठीक आहे, त्या विचारधारेची सत्ता हे मान्य, पण गृह विभाग, पोलीस यंत्रणा, राज्य तुमच्या हातात आहे. सरकार येत असती, जात असती, गृहमंत्री आहे, जाईल, पण पोलीस म्हणून, गृह विभाग म्हणून, महासंचालक म्हणून जी भूमिका आहे ती नीट बजावली पाहिजे. आज पुण्याच्या पोलिसांना खरंच या काळात सॅल्यूट आहे की त्यांनी बुरखाधारी महिला कोण आहे ती सापडून आणली. जर त्यांनी ती बुरखाधारी महिला सापडून नसती आणली तर राज्य पेटलं असतं. त्याच्यामुळे त्यांना सॅल्यूट करावं लागेल. आणि याच्या मागं कोण आहे हे पुढं आणा. कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो, सत्ताधारी असो, विरोधक असो, राजकीय खेळ असो, काही असो, पुढं आणा. थांबवा हे. माणसाला माणसात राहू द्या. माणूस खूप परेशान आहे. त्याच्या शेतीचे, त्याच्या रोजगाराचे खूप प्रश्न आहेत. कर्जाचा त्याच्यावरती बोजा वाढलाय. आत्महत्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय नाही. 4-2 लोक सुधारले म्हणून विकास होत नाही. अफाट लोक आहेत की ज्यांना भाकरीची भ्रांत आहे. भाकरीचा संघर्ष आहे, पोटाचा संघर्ष आहे, शिक्षणाचा संघर्ष आहे, आरोग्याचा संघर्ष आहे. अनेक केसेस बघतोय, पैसा नाही म्हणून कुटुंबातले सदस्य बेडवरती हॉस्पिटलमध्ये तडफडून मरताना ते बघतायत. अनेक केसेसचे फोन येतात की या महाराष्ट्रात बिल 5-5 लाख रुपये वसूल केलं आणि लाखभर रुपये जर राहिले तर बॉडी सुद्धा डॉक्टर देत नाही. आधी पैसे आण मग बॉडी घेऊन जा, अशा पद्धतीची अमानवीय वृत्ती या राज्यात वाढली. हे राज्य आज पूर्णपणे लयास गेलंय. जो कुणी याचा नेतृत्व करतोय मुख्यमंत्री म्हणून, त्यांनी हे पूर्ण राज्य कोलॅप्स करून टाकलंय. इथं या राज्यामध्ये आरोग्य नाही, शिक्षण नाही, माणूस परेशान आहे. त्याच्या भाकरीचा प्रश्न गंभीर आहे आणि त्याच्या वाट्याला काय येतंय? हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम, हिंदू खतरे में है, मुस्लिम असा आहे, मुस्लिम तसा आहे, मुस्लिम पासून सावध राहा. कुणीतरी सोंगाडे उभा करायचे, वेगवेगळ्या पद्धतीने रस्त्यावर आणायचे, त्यांना स्टेटमेंट द्यायला लावायचे, यांनीच मारायचं, यांनीच राचायचं, कुणी फोटो दाखवायचे, त्याच्यावर पेटवायचं. कबरीचं राजकारण काय झालं? कबर तर लय चालली मागं 3-4 महिने. आता कबरीचा विषय बंद. म्हणजे निवडणुका आल्या की कबरीचे मुद्दे, निवडणुका आल्या की शिल्पा त्या भोसलेसारखे बुरखा घालून मटण फेकणारे मुद्दे. हे समाज ओळखतोय हो. आता लोक हुशार झालेत, लक्षात ठेवा. लोक हे दूध खुळे राहिलेले नाहीत. त्याच्यामुळे आता लक्षात घ्या, हे RSS आणि हे सरकार
महाराष्ट्राच्या मुळावरती उठलेलं आहे. ह्यांना संपवणं हाच प्रत्येक मतदारांचा आणि इथल्या नागरिकांचा अजेंडा असला पाहिजे. धर्म बाजूला ठेवा. कोणत्याही धर्माला खतरा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. इथं कुणालाही खतरा नाही. खतरा तुम्हाला सत्ताधाऱ्याकडून आहे, राजकारणाकडून आहे आणि हा खतरा हे निर्मित करतात. हे जर बाजूला केले तर खतरा कुठंच नाही. सगळीकडं चांगलं वातावरण आहे. पण हे लोकं या ठिकाणी सगळं उद्ध्वस्त करायला आलेत एवढं लक्षात ठेवा.